हॅलो माय डिअर फ्रेंड्स. तर इयत्ता 10वी सायन्स पार्ट 2चा पेपर झालेला आहे. तर आता नेक्स्ट पेपर आहे तुमचा इतिहास व राज्यशास्त्र 16 मार्च 2026ला. तर बघा मित्रांनो, याच्यात आपण PDF मध्ये जेवढे क्वेश्चन बघणार आहोत ते तुम्हाला जवळजवळ 100% येतील. तर या प्रश्नांचा चांगला अभ्यास करून जा, तर तुमचा पेपर चांगला जाईल. कारण की हे क्वेश्चन खूपच असे महत्त्वाचे क्वेश्चन काढून तुम्हाला दाखवले जात आहे. तर यांचा अभ्यास चांगला करा. तर चला आपण सुरू करू. क्वेश्चन बघून घेऊ कोणकोणते आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि दुसरा एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यात आपण राज्यशास्त्राचे क्वेश्चन जे असतील ते डिस्कस करणार आहोत. तर जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 याच्यातला क्वेश्चन असतो तुमचा रिकाम्या जागा भरा. तर बघा मित्रांनो, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा, विधाने पूर्ण करा. तर इथे म्हणता आहे विधाने पूर्ण करा. तर आतापर्यंत आपले जेवढे पेपर झाले तर आपण काय करायचो, फक्त क्वेश्चन नंबर 1 टाकायचो, त्याचा ऑप्शन जो असेल तो आणि तो लिहून द्यायचो. बस आपला MCQ एवढाच असायचा. पण इतिहास आणि भूगोलच्या पेपरमध्ये ह्या चुका अजिबात करू नका. त्यांनी सांगितलेलं आहे निवडून विधाने योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर हे विधान पूर्ण लिहायचं, जो ऑप्शन असेल तो इथं व्यवस्थित लिहायचा आणि डबल लाईन करून अंडरलाईन करून ते विधान पूर्ण करायचं. कोणीच असं करू नका की फक्त ऑप्शन लिहून आलात आणि जे विधान होतं म्हणजे जे वाक्य होतं ते तुम्ही कंप्लीट नाही केलं तर तुमचे मार्क्स कट होतील. तर कोणीही असं करू नका. तर बघा, पहिले जे आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. तर कोण? मायकेल फुको याने लिहिला. नंतर दुसरा, टिंबटिंब शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. तर कोण आहे तो? मथुरा. भारत एक खोज ही मालिका टिंबटिंब या पंडित नेहरू यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर आधारित होती. तर डिस्कवरी ऑफ इंडिया. नंतर महाराष्ट्रातील निघोज येथील रांजण खळगे टिंबटिंब पर्यटनाचे एक उदाहरण आहे. तर ऑप्शन आहे भौगोलिक. ललित कलांना टिंबटिंब असेही म्हणतात, तर आंगिक कला असेही म्हणतात. सोहगोडा ताम्रपट टिंबटिंब या राज्यात सापडला. तर कोणत्या? उत्तर प्रदेश या राज्यात सापडला. नंतर बाबूराव पेंटर यांनी हा चित्रपट काढला, सैरंध्री. हर्षचरित या संस्कृत काव्याचे लेखन टिंबटिंब यांनी केले. बाणभट्ट. मेजर ध्यानचंद यांना टिंबटिंबचे जादूगार म्हणतात, हॉकीचे जादूगार म्हणतात. टिंबटिंब ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा आहे. तर ती कोण? मेरी कॉम. हे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे. पहिले बेंगॉल गॅजेट हे आहे. येथील इसवी सन 1851मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय होय. तर ते आहे चेन्नईमध्ये. त्यानंतर 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती टिंबटिंब यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भिलार या गावातील अनेक घरांमध्ये पर्यटकांसाठी टिंबटिंब आहे पुस्तके. हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो 29 ऑगस्ट. तर बघा, जवळजवळ हे 25 MCQ होते, 25 वाक्य होते. तर याच्यापैकी तुम्हाला जवळजवळ बऱ्यापैकी क्वेश्चन येतील. तर हे नक्कीच करून जा. त्यानंतर आता प्रश्न पहिला जो आहे त्याच्यातला ब आहे, याच्यात तुमचे तर प्रश्न पहिला जो आहे तुमचे, तर 3 मार्क्स हे इथे फिक्स होऊन जातील. त्यानंतर प्रश्न पहिलाचा ब जो आहे तो काय आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर हे पण 3 असतात, 3 मार्क्स असतात. तर ते 3 6 मार्क्स फिक्स असतील. तर बघा, याच्यातला पहिला जो आहे याच्यात काय करायचं असतं, जी चुकीची जोडी असेल ना फक्त तेवढीच लिहायची, बाकी काहीच करायचं नाही. तर जसा हा पहिला गट आहे याच्यात चुकीची जोडी आहे ताराबाई शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही चुकीची जोडी आहे. तर यात 2 चुकीच्या जोड्या लिहायच्या, यांना करेक्शन वगैरे करून काहीच लिहायचं नाही. जशा चुकीच्या आहेत तशाच लिहून टाकायच्या, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. दुसरा प्रश्न आहे 52. तर याच्यात सांगेश्वर धरण हे चुकीची जोडी आहे. तिसरा सरस्वती महाल ग्रंथालय चेन्नई ही चुकीची जोडी आहे. इथे जे आहे दीनबंधू गोपाळ हरिकृष्ण चुकीची जोडी आहे. इब्न बतूता भारत ही चुकीची जोडी आहे आणि याच्यात स्वर्णिम
गुजरात स्पोर्ट्स विद्यालय सुरत ही चुकीची जोडी आहे. तर हे प्रश्न व्यवस्थित तुम्ही ओव्हरव्ह्यू करून घ्या आणि नंतर मग असे अजून 25 हे पण 25च क्वेश्चन आहेत. याच्यात जवळजवळ बऱ्यापैकी क्वेश्चन येतील तुमचे आणि जर तिघं जर याच्यातूनच येऊन गेले तर 3 मार्क्स तर फिक्स होऊन जातील. नंतर पुढची आहे त्रैमासिक 2 महिने ही चुकीची जोडी आहे. एकच प्याला अण्णाभाऊ अण्णासाहेब किर्लोस्कर चुकीची जोडी आहे. अकबरनामा अमीर खुसरो ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर तमाशा सुरुवातीला सादर केला जातो चुकीची जोडी. आंतरराष्ट्रीय पर्यटन थंड हवेच्या ठिकाणांना भेट भाऊ महाजन ज्ञानोदय ही चुकीची जोडी आहे. तर परत सांगतो एकदा, फक्त चुकीची जोडी लिहायची, त्याचा नंबर आणि ही जी चुकीची जोडी असेल ती पूर्ण व्यवस्थित लिहायची. बाकी तिला करेक्शन वगैरे करून काहीच लिहू नका. त्यानंतर पुरंदरदास केरळ ही चुकीची जोडी आहे या पूर्ण गटामध्ये. नंतर पुढची जोडी आहे रमन पश्चिम बंगालमधील नृत्य आणि द्रविड शैली ईशान्य भारत. तर या चुकीच्या जोडी होत्या. तर याच्यात तुमचे 3 मार्क्स फिक्स होतील. त्यानंतर पुढचे क्वेश्चन अजून जास्त महत्त्वाचे आहेत. तर प्रश्न दुसरा असतो ॲक्टिव्हिटीचा. तर ॲक्टिव्हिटी जशी दिलेली असेल तशीच ड्रॉ करा आणि त्याला व्यवस्थित फिलिंग द ब्लँक्स जे असतील त्याच्यात लिहायचे. तर ते व्यवस्थित फिल करा आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित अंडरलाईन करा. तर तुमचे मार्क्स हे फिक्स होऊन जातील. तर बघा प्रश्न दुसरा जो असतो, तर याच्यात या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत काही तुम्हाला काढून 1, 2, 3. त्यानंतर याच्यात प्रश्न दुसरा ब जो असतो तो टिपा लिहा असता कोणत्याही. तर बघा ह्या ॲक्टिव्हिटी याच्यापैकी 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या असतात 4 मार्क्ससाठी. तर हे 4 मार्क्स मागचे 6 मार्क्स 6 आणि 4 10 मार्क्स फिक्स होतील. आणि इथं कोणतेही 2 तुम्हाला टिप लिहायची असते. तर याच्यात ही व्हॉल्टेअरवर टिप लिहायची आहे, ही दुसरी आणि ही इब्न बतूता, असे 3 टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर इथं हा तक्ता पूर्ण करायचा आहे. दादासाहेब फाळके राजा हरिश्चंद्र चित्रपट, बाबूराव पेंटर सैरंध्री, प्रभाकर पेंढारकर बाल शिवाजी, कमलाबाई मंगळुरकर पन्नादाई. नंतर संकल्पना चित्र पूर्ण करा, हा एक क्वेश्चन असतो. तर भारतीय राष्ट्रीय संगीत कोणकोणते आहेत? शाखा, हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत. प्रकार कोणकोणते आहेत? शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत. तर ही ॲक्टिव्हिटी असे कंप्लीट करायची असतं तुम्हाला. त्यानंतर या जेवढ्या ॲक्टिव्हिटी इथं दिलेल्या आहेत त्या पूर्ण पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करून जा. तर याच्यात तुमचे हे 4 मार्क्स आणि हे टिपा लिहा याच्यावरचे कोणतेही 2, तर हे 4 मार्क्स फिक्स होऊन जातील. तर या प्रकारे नंतर इथं टिपा लिहा कोणतेही 2च आहेत. तर ऐतिहासिक पर्यटन, त्यानंतर वसाहतवादी इतिहास आणि ज्ञानोदय. तर यांच्यावर टिपा येऊ शकतात. त्यानंतर इथं तक्ता पूर्ण करा आहे परत. तर हा तक्ता व्यवस्थित बघून घ्या. काही आन्सर पण इथे मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत की जेणेकरून तुमचा अभ्यास इथेच होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं आहे जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रेट डब द हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्टुअर्ट त्याचा आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्राज. त्यानंतर दुसरा आहे भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे. तर एक आहे पश्चिम घाट, दुसरं केवल राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य, नंददेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान. नंतर ही पण आहे संकल्पना चित्रे. काय करायचं आहे? कला निर्मितीच्या मुळाशी असणारे घटक, भावनाशीलता, कौशल्य, संवेदनशीलता आणि कलाकाराची कल्पकता. तर या गोष्टी आहेत. त्यानंतर याच्यात टिपा कोणकोणत्या? मराठा चित्रशैली, उपयोजित इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. या टिपा तुम्ही करून ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर इथं तक्ता पूर्ण करा. इंडियन म्युझियम कुठे आहे? कोलकाता. नॅशनल म्युझियम आहे दिल्ली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. सालारगंज म्युझियम हैदराबाद. द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल अहमदाबाद. नंतर छायाचित्र संकल्पना चित्र पूर्ण करा. कठपुतळी बाहुल्यांचे प्रकार. तर काय काय असतं? सूत्रबाहुली, काठी बाहुली, छाया बाहुली आणि हस्तबाहुली. ठीक आहे, हात बाहुली, हे एवढे प्रकार असतात. नंतर पर्यटनाचे प्रकार कोणकोणते असतात? आंतरराष्ट्रीय, क्रीडा, ऐतिहासिक पर्यटन, आरोग्य पर्यटन. तर टिपा बघा कोणकोणते येऊ शकता तुम्हाला. तर इंडियन म्युझियम, प्रसारमाध्यमांची आवश्यकता, ॲनल्स प्रणाली. तर हे महत्त्वाचे आहेत. आता हे लास्ट आहे या क्वेश्चनचे. तर एवढे जरी केले तुम्ही तरी तुमचा पेपर खूप चांगला जाणार आहे.
इथं काय आहे, भारतातील गृहचित्र असलेली राज्ये तर कोणकोणती आहेत? उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश. त्यानंतर कोशाचे प्रकार: शब्दकोश, विश्वकोश, सूचीवाङ्मय आणि कोशक दृश्य वाङ्मय. नंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. पत्रकारितेचे घटक: वेब न्यूज पोर्टल्स, वेब चॅनल्स, सोशल मीडिया, यूट्यूब. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर टिपा लिहा. कोणत्याही दोन लिहायच्या आहेत. तर रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, खेळणी आणि उत्सव आणि अभिलेखागार. तर एवढेच क्वेश्चन आहेत बांधव, व्यवस्थित करा तर तुमचा पेपर खूपच चांगला जाईल. नंतर प्रश्न तिसरा जो असतो हा तुमचा कोणतेही दोन लिहायचे असतात तुम्हाला. तर एक सांगू इच्छितो तुम्हाला, जर 2 मार्कचा क्वेश्चन असेल ना तर तुम्ही 4 पॉईंट्स बनवून लिहा, 1 2 3 आणि 4. ठीक आहे. तर तुम्हाला 2 मार्क्स पैकीच्या पैकी मिळतील. आणि जर 3 मार्कचा क्वेश्चन असेल तर तुम्ही 6 पॉईंट्स बनवायला पाहिजे. तर इतिहास आणि भूगोलमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर बघा, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओंचे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. प्रश्न तिसरा, त्याच्यात असतं सहकारण स्पष्ट करायचे असतात. सर्व क्वेश्चन तसेच असतात, कोणतेही 2 करायचे असतात आपल्याला. तर इथे हे त्यानंतर एवढे क्वेश्चन दिलेले आहेत की ते 4 4 4 2 4 12 4 16 4 5 20. तर 20 क्वेश्चन दिलेले आहेत. या 20 क्वेश्चनमधून तुम्हाला कोणतेही 4 येतील, फिक्स आहे, जवळजवळ 100% येतील. तर एवढे तुम्ही करून जा व्यवस्थित. त्यानंतर आता बघू आपण क्वेश्चन नंबर 4. हा जो असतो तुमचा एक उतारा दिलेला असतो. या उतार्यावर तुम्हाला असे 3 क्वेश्चन विचारलेला असतो. पहिला क्वेश्चन 1 मार्क्सला, दुसरा क्वेश्चन 1ला आणि तिसरा क्वेश्चन 2 मार्क्सला. असं 4 मार्क्ससाठी हा उतारा दिलेला असतो. तर हे तर काही एवढं विशेष नाही आहे. आता तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्लिशचे पेपर दिलेत आहेत. तर उतार्यावरून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. पण तरीही इथं आपण 5-6 क्वेश्चन, 4-5 क्वेश्चन टाकलेले आहेत उतार्यावरून. यांची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा हे 4 मार्क्स पण फिक्स असतील. तुम्हाला याची सवय होईल की यांना कसे सॉल्व्ह करायचे आणि तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मग तुमच्या वहीमध्ये क्वेश्चन लिहून घ्या व्यवस्थित आणि सॉल्व्ह करा. तुम्हाला जमतंय की नाही जमतंय. तर याच्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला पेपर लिहायला हेल्प होईल. त्यानंतर हा दुसरा उतारा आहे. याच्यावर पण क्वेश्चन बघा कसे आलेले आहेत. तर पहिला 1, दुसरा 1 आणि तिसरा 2 मार्क्सला. असे 3 क्वेश्चन असतात 4 मार्क्ससाठी. तर नक्कीच याची प्रॅक्टिस करा, खूप हेल्प होईल तुम्हाला. तर हा तिसरा उतारा आहे. अजून असे 2 उतारे असतील. स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जर आन्सर पाहिजे असतील तर ते पण सांगा. आन्सर शीट म्हणून कमेंट करा, तर तुम्हाला आन्सर पाठवण्यात येतील या उताराचे. किंवा मग अजून दुसरी काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. हा लास्ट आहे. असे 5 उतारे तुम्हाला दिलेले आहेत मी प्रॅक्टिस म्हणून. याच्यातून पण एखादा उतारा येऊ शकतो, तर हे चांगले करून जा. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 5 आहे. कोणतेही 2 लिहायचे आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये हे फक्त तुम्हाला 16 क्वेश्चन दिलेले आहेत. तर या 16 क्वेश्चनची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुमचा 5वा क्वेश्चन हा पूर्ण लिहिला जाईल. हा 3 मार्क्ससाठी असतो बाळांनो. तर याच्यासाठी 6 पॉईंट्स जे असतील ते प्रिपेअर करा, की जेणेकरून तुम्हाला तुमचा पेपर जो आहे तो लिहायला खूप हेल्प होईल. तर या प्रकारे तुमचा इतिहासाचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते आपण इथं बघितलेले आहेत. ठीक आहे. तर एवढ्यांचा व्यवस्थित अभ्यास करून जा. जर कोणत्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत नसेल याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. आणि जर काही क्वेश्चन जमत नसतील किंवा काय तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर होईल तर शक्य होईल तर तुमचे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील. तर बघा, हे ॲक्टिव्हिटी आणि जोड्या काय म्हणतात चुकीची जोडी वगैरे आणि MCQ आपण हे सर्व कव्हर केलेले आहेत. तर सगळ्यांनी याचा चांगला अभ्यास करा. पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि आपला असाच दुसरा एक व्हिडिओ येणार आहे राज्यशास्त्रासाठी. तर तो पण बघा. त्याच्यात पण सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील जे 100% तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात. तर नवीन जे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया आपल्या राज्यशास्त्राच्या व्हिडिओमध्ये. आपण तो पण लवकरच अपलोड करणार आहोत. तर तो पण बघा. तर ठीक आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.